This is our question and solve it by graphical method. Okay. तो सॉल्व करण्यासाठी तुम्ही काय करणार, यू आर गोइंग टू गिवन प्रॉब्लेम इज LPP problem. Given LPP is maximize z is equal to 3x1 plus 2x2 subject to x1 plus x2 less than equal to 4, 3x1 plus 8x2 less than equal to 24, 10x1 plus 7x2 less than equal to 35. These are constraints, right? And this is our objective function. Okay, now x1 x2 always greater than equal to 0. Now step 1 काय आहे, convert the constraints inequalities into equality. सी, आपल्याला काय हवं असतं ग्राफिकल मेथडमध्ये, इक्वेशन म्हणजे लेस दॅन इक्वल टू नाही किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू नाही, इक्वल टू साईन हवं असतं. मग आपण काय करणार की हे लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन व्हॉटेवर असेल तिथे आपण इक्वल टू साईन घेणार. ओके, म्हणजे त्यांना इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार. मग आता हे जे कन्स्टंट आहे त्याला तुम्ही कसं लिहिणार, x1 प्लस x2 इज इक्वल टू 4, हे इक्वेशन 1 म्हणू. सेकंड इज दिस 3x1 प्लस 8x2 इज इक्वल टू 24, दिस इज इक्वेशन 2. थर्ड कन्स्टंटला 10x1 प्लस 7x2 इज इक्वल टू 35, हे इक्वेशन 3. अशा प्रकारे दिस इज एव्हरीवेअर, ते प्रत्येक LPP प्रॉब्लेममध्ये असणार. हे आपल्याला करायचं नाही, जे वरचे 3 आहेत तेच करायचे. ओके, सो नाव हे 3 आपले इक्वेशन्स झालेत. ओके, कन्स्टंट्सला आपण इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट केलं. नेक्स्ट स्टेप 2 काय आहे, फाइंड पॉईंट्स ऑन द लाईन. ओके, आता म्हणजे काय, पहिलं इक्वेशन घ्या, x1 प्लस x2 इज इक्वल टू 4. मग पहिल्या इक्वेशनचे पॉईंट आपल्याला फाइंड करायचे. मग तुम्ही काय करणार, 3 तुम्ही बॉक्सेस केले. ओके, इथे पहिलं x1, दुसरं x2. x1 0 पुट करायचा, मग x2 काय येणार, हे 0 झालं म्हणजे दिस 0, म्हणजे काय, दिस इज गोइंग टू बी 0. हेन्स 0 प्लस x2 इज इक्वल टू 4 असणार, म्हणजेच x2 इज इक्वल टू काय येणार, 4. x2 काय आला, 4. सेम आता तुम्ही काय करणार, x2ला काय करणार, 0 करणार. सो x2 इज इक्वल टू 0 पुट केलं म्हणजे काय होणार, x1 प्लस 0 इज इक्वल टू 4. हेन्स x1 इज इक्वल टू 4. म्हणजे ज्यावेळेस x2 0 असतो, x2ची कोणती व्हॅल्यू घेणार, 0. मग x2ची 0 घेतल्यानंतर x1ची काय येते, 4. सो दिस इज युअर पॉईंट. ओके, मग आता सेकंड इक्वेशन घेऊया. सेकंड इक्वेशन काय आहे, 3x1 प्लस 8x2 इज इक्वल टू 24. राईट, लेट्स ड्रॉ इट. 3 बनवले, x1 x2. x1 मी 0 घेतला, x1 0 घेतला, इथे 0 पुट केला म्हणजे हे 0 होणार पूर्ण. मग येणार काय, प्लस 8x2 इज इक्वल टू 24. म्हणजेच हे 0 प्लस 8x2 इज इक्वल टू 8x2 इज इक्वल टू 24. हा 8 इकडे डिवाइड होणार, x2 इज इक्वल टू 24/8 म्हणजेच x2 8 चोवीस, 8 3 24. सो इथे काय येणार, 3. राईट, मग ज्यावेळेस x1 तुम्ही 0 पुट केला त्यावेळेस x2 काय आला, 3. हेन्स हे मिळालं, हा एक पॉईंट. नाव x2 काय करा, 0 पुट करा म्हणजे दिस इज गोइंग टू बी 0. हेन्स 3x1 प्लस x2 0 पुट केला म्हणजे 0 इज इक्वल टू 24.
hence 3x1 is equal to 24. hence x1 is equal to 24 by 3 is equal to 8. x1 काय आला 8. ज्यावेळेस x2 तुमचा 0 झाला त्यावेळेस x1 काय आला 8. दिस इज युअर तुमच्या सेकंड लाईनसाठीचे पॉईंट. नाव थर्ड लाईन. ओके, थर्ड काय आहे इक्वेशन दिस. मग ते इथे लिहा 10x1 प्लस 7x2 इज इक्वल टू 35. लेट्स ड्रॉ 3 बॉक्सेस. इथे x1 इथे x2 राईट. x1 0 घ्या राईट. हा 0 घेतला, हा 0 घेतला म्हणजे दिस इज गोइंग टू बी 0. पहिली टर्म 10 इंटू 0 म्हणजे 0 होणार ना. पहिली टर्म 0 म्हणजे 7x2 इज इक्वल टू 35. म्हणजेच काय x2 इज इक्वल टू काय येणार. हा 7 इथे डिवाइड होणार 35 बाय 7 म्हणजेच x2 इज इक्वल टू 5. म्हणजे x1 0 असताना x2 काय आला 5. अँड x1 आता x2 0 घ्या. ओके, x2 0 घेतला म्हणजे काय ही टर्म 0 होणार. 10x1 प्लस 0 इज इक्वल टू 35. हेन्स x1 10x1 इज इक्वल टू 35. हेन्स x1 इज इक्वल टू 35 अपॉन 10 म्हणजे किती 3.5. मग ह्यावेळेस काय येतो हा 3.5 आला. आता आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा. सी 3 इक्वेशन्स आहेत म्हणजे 3 लाईन्स येणार. 3 लाईन्स कशा ड्रॉ करणार आपण दिस दिस आणि दिस याच्या हेल्पने. ओके, सो लेट्स प्लॉट द ग्राफ. ओके, आता ग्राफ प्लॉट करताना काय करायचं x1 आणि x2च्या व्हॅल्यू बघायच्या. ओके, तुम्हाला माहिती आहे x1 कुठे हॉरिझॉन्टल लाईनवर बघणार तुम्ही डिनोट करणार आणि x2 कुठे व्हर्टिकल म्हणजे उभी लाईन. ओके, नाव x1ची व्हॅल्यू बघा इथे 4 आहे, इथे 8 आहे, इथे 3.5 आहे म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह आहेत राईट. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत म्हणजे तुम्हाला काय ते मिडलच्या राईट सेक्शनचीच गरज आहे. आणि x1 x2ची व्हॅल्यू 4 3 5 पूर्ण पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला ग्राफ निगेटिव्ह व्हॅल्यूची गरज नाही आहे. सो यू कॅन ड्रॉ द ग्राफ ॲज लाईक दिस. राईट, कारण इकडे निगेटिव्ह असतं आणि इकडे निगेटिव्ह असतं ते तुम्हाला नकोच आहे कारण तुमच्या x1 आणि x2च्या सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. सो यू डोंट नीड दिस सेक्शन. सो तुम्ही नाही ड्रॉ केला तरी चालतो. ओके, सो नाव इथे दिस इज युअर 0 0 पॉईंट. ओके, मग तुम्ही इथे सपोज 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड सो ऑन. तुमच्या x1ची व्हॅल्यू जर बघितली सगळ्यात जास्तीत जास्त काय 8 आहे. सो 8पर्यंत तुम्ही 8-9पर्यंत ड्रॉ करा. x2ची बघितली इथे 5 इथे 3 इथे 4 म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू 5 आहे. सो x2 इथे तुमचा x2 आहे. ओके, आणि इथे तुमचा x1 आहे. हा तुमचा x ॲक्सिस, हा तुमचा y ॲक्सिस. आता काय करायचं ग्राफ कसा प्लॉट करायचा. फर्स्ट लाईन आहे x1 कुठे आहे 4. x1 4 इन द सेन्स म्हणजे इथे बघा हे झाले तुमचं फर्स्ट पॉईंट. हा एक पॉईंट असतो, हा सेकंड पॉईंट असतो. हा पॉईंट काय आहे पॉईंट कसा असतो x1, x2. ओके, म्हणजे x1 0 आहे तेव्हा x2 काय आहे 4. आणि सेकंड पॉईंट काय आहे ज्यावेळेस x1 4 आहे त्यावेळेस x2 काय आहे 0. ओके, सो हे तुम्हाला प्लॉट करायचे असतात. मग तुम्हाला 0 4 म्हणजे x1 0 4 म्हणजे x1 0 आहे. पहिला x1 असताना x1 इथे 0 आहे राईट. आणि इथे 0 असताना x2 कुठे 4 म्हणजे इथे हा पॉईंट. हे करत बसण्यापेक्षा तुम्ही काय करायचं सरळ बघायचं. x1 4 म्हणजे x1च्या लाईनमध्ये 4 कुठे आहे इथे. सो इथे तुम्ही हा पॉईंट डिनोट करा. सेकंड x2 4 म्हणजे x2च्या इथे 4 कुठे आहे इथे.
हा डिनोट केला. ओके, देन जस्ट ड्रॉ द लाईन बिटवीन देम. ओके, सो दिस इज अ लाईन यू ड्रॉ. ती कोणाची आहे? ज्या इक्वेशनचे आहे. कोणत्या इक्वेशनचे आहे? फर्स्ट इक्वेशनचे आहे, राईट. फर्स्ट इक्वेशनचे आहे ते इक्वेशन त्या लाईनवर तुम्ही लिहायचं. x1 + x2 = 4. ओके, सेकंड लाईन ड्रॉ करायची. सेकंड लाईनसाठी कोणते पॉईंट आहे? x1 = 8. आता 8 कुठे आहे? x1च्या इथे. मग हा पॉईंट तुम्ही घेतला आणि त्यासाठीच x2 काय आहे? 3. मग इथे कुठे 3 आहे? हिअर 3 इज. ओके, त्यासाठी हा पॉईंट. मग ह्या 2 पॉईंट्समध्ये तुम्ही पुन्हा लाईन ड्रॉ करायची. ओके, आय हॅव ड्रॉन इट बट इट इज नॉट व्हेरी स्ट्रेट. ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये ग्राफ प्लॉट करणार, देन तुम्ही स्केलने मेजरमेंट घ्यायची. इच 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर तेव्हा ग्राफ प्लॉट करायचा आणि तेव्हाच तुम्ही ड्रॉ करायची आणि एकदम स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. कोणत्या इक्वेशनची आहे? 3x1 + 8x2 = 24. सो इथे 3x1 + 8x2 = 24. ओके, केला ग्राफ प्लॉट. थर्ड लाईन कोणता पॉईंट आहे? x1 3.5. आता इथे हा x1 आहे तुमचा, इथे कुठे 3.5 असणार, राईट. आणि x2 काय आहे? 5. सो इथे 5 आहे. ड्रॉ द लाईन. ओके, सो आय हॅव ड्रॉ द लाईन. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे? कन्स्ट्रेंट्स बघायचे. ओके, तुम्हाला 3 लाईन्स मिळाल्या. ही जी लाईन आहे, दिस लाईन इज फॉर 10x1 + 7x2 = 35. ओके, ही तुमची थर्ड लाईन. दिस वन. ओके, नाव सी. ही कोणती? फर्स्ट. दिस इज युअर फर्स्ट लाईन, राईट. दिस इज युअर सेकंड लाईन. इथे हे दोघी इथे इंटरसेक्ट करत आहेत. इंटरसेक्ट मीन्स जुळत आहेत. तिथे हा पॉईंट आहे. याला तुम्ही नाव दिलं सपोज ए. देन ही आहे तुमची थर्ड लाईन आणि सेकंड लाईन जिथे इंटरसेक्ट होते हा पॉईंट सपोज तुमचा बी. ओके, आणि हा इथे तुमची फर्स्ट आणि थर्ड लाईन इंटरसेक्ट होती. हा तुमचा सी. तुम्ही नावं द्यायची. जिथे पॉईंट इंटरसेक्ट करताय त्याला नावं द्यायची. नाव आता आपल्याला हवं आहे फिजिबल रिजन. व्हॉट? फिजिबल रिजन. व्हॉट इज फिजिबल रिजन? सी. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? फिजिबल रिजन म्हणजे तिन्ही लाईन्समुळे जो कॉमन पार्ट येतो तो. आता फॉर दॅट यू हॅव टू रिमेंबर वन थिंग, की तुमचे कन्स्ट्रेंट्स काय आहेत. पहिलं जे कन्स्ट्रेंट आहे ते <= आहे. ओके, <= म्हणजे ज्यावेळेस <= कन्स्ट्रेंट असेल तेव्हा त्याची जे लाईन आहे त्याच्या खालचा पोर्शन तुम्ही घेणार. म्हणजे त्याच्या खालच्या पोर्शनमध्ये ते सोल्युशन असेल. ओके, म्हणजे तो तुम्ही डिनोट करायचा. म्हणजे इथे फर्स्ट लाईन इज धिस, राईट. ही तुमची फर्स्ट लाईन आहे. म्हणजे इथला पोर्शन तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, सपोज जर ते <= असेल तर काय करणार? तुम्ही वरचा पोर्शन घेणार. म्हणजे तुम्ही वरचा पोर्शन तो तुमचा पोर्शन असतो आणि त्या पोर्शनमध्ये आणि बाकीच्या तुमच्या 2 लाईनच्या पोर्शनमध्ये तुम्हाला कॉमन पोर्शन शोधायचा असतो. आता सेकंड इज व्हॉट? धिस. सेकंड कन्स्ट्रेंट पण काय आहे? <= आहे, राईट. आणि थर्ड कन्स्ट्रेंट पण <= म्हणजे तुम्हाला जो तिन्ही कन्स्ट्रेंट आहेत म्हणजे तिन्ही कन्स्ट्रेंटच्या ज्या लाईन आहेत त्याच्या खालचा पोर्शन कन्सिडर करायचा. ओके, खालचा इथे पण आणि ह्या लाईनमध्ये पण खालचा पोर्शन कन्सिडर करायचा. आता ज्यावेळेस तुम्ही हा पोर्शन ड्रॉ कराल त्यावेळेस तिन्ही लाईनच्या अंडर, तिन्ही पण म्हणजे इथे बघा हा पोर्शन आहे, हा ह्या लाईनच्या अंडर आहे, पण ह्या दोन्हींच्या इथला राईट हिअर आणि ह्या 2 लाईन्सच्या खाली नाही आहेत ना, तो खालचा हवा आहे आपल्याला कॉमन इंटरसेक्ट.
मग हा जो पोर्शन आहे यू कॅन सी दिस इज पोर्शन जो तिन्ही लाईनच्या इंटरसेक्शनमध्ये येतो, म्हणजे तिन्ही लाईन्सच्या अंडर येतो, राईट. अंडर का? कारण आपण लेस दॅन इक्वल टू कन्स्टंट्स आहेत म्हणून आपण लाईनच्या खालचा पोर्शन घेणार आणि तिन्ही लाईनचा खालचाच पोर्शन बघायचा आहे आपल्याला. मग सी ह्या तिन्ही लाईन्सच्या खालचा पोर्शन जो तिन्ही लाईन्सच्या खाली येतो, तिन्ही पण त्या तिन्ही लाईन्सचं इंटरसेक्शनच्या मग तो पोर्शन म्हणजे आपला काय, त्या पोर्शनमध्ये आपलं सोल्युशन असतं आणि त्याला म्हणतात फिजिबल रिजन. ओके, दिस इज युअर फिजिबल रिजन. ओके, नाऊ आता ह्यामध्ये कोणतं सोल्युशन असणार आहे? आता तुम्हाला सोल्युशन कोणतं असणार? प्रॉब्लेम कुठला आहे? मॅक्झिममचा. मॅक्झिममच्या प्रॉब्लेममध्ये काय होणार, जे तुमचं सोल्युशन आहे ते ॲट द हायेस्ट पॉईंट असणार. कुठल्या हायेस्ट पॉईंटच्या? तुमचे जे इंटरसेक्टिंगचे पॉईंट आहेत हे बघा इथे 1 2 3 यामध्ये जो सगळ्यात वरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला तुमचं सोल्युशन असणार. म्हणजे तुमचं हेन्स द शेडेड रिजन इज द फिजिबल रिजन and A is the highest point of फिजिबल रिजन. म्हणजे हा ए पॉईंट काय आहे, कुणाच्या इंटरसेक्शनचा आहे. मग त्या पॉईंटच्या व्हॅल्यू काढायच्या. हेन्स द सोल्युशन इज ॲट पॉईंट ए. ए इज अ पॉईंट ऑफ कुणाचं इंटरसेक्शन आहे? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन 1 and 2, राईट. 1 and 2. मग आता ते सोल्युशन कसं काढायचं? लाईन 1चं इक्वेशन काय आहे? इक्वेशन 1 line 1 equation is x1 plus x2 is equal to 4. Okay, line 2 equation is line 2 आहे, राईट. 3x1 plus 8x2 is equal to 24. 3x1 plus 8x2 is equal to 24. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय की त्या दोघांचं ते सोल्युशन आहे. मग त्याची व्हॅल्यू काढायची. मग व्हॅल्यू कशा काढणार आपण? ह्या दोघांचे x1 आणि x2ची व्हॅल्यू ह्या दोन इक्वेशनच्या हेल्पने काढणार आपण. ओके, मग कसं येणार ते? आता इथे काय आहे? हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे. मग आता याला आपण 3ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन 1 × 3 काय होणार ते? इथे 3ने मल्टिप्लाय करा. 3x1 + x2 इज इक्वल टू दोन्ही बाजूला करायचं असतं, एकाच बाजूला नाही. RHS आणि LHS दोघींना 3ने मल्टिप्लाय करा. हे 3 आतमध्ये, इथे 3x1 + 3x2 इज इक्वल टू 12. आता तुम्हाला काय करायचं? एलिमिनेशनने तुम्ही सोल्युशन काढा. आणि इथे काय आहे? हा 3x1 आहे, हा घ्या इथे 3x1 + 8x2 इज इक्वल टू 24. ओके, यांचं सबट्रॅक्शन केलं आपण. सबट्रॅक्शन तर काय आहे? 3x1 - 3x1 0, 3x2 - 8x2 म्हणजे -5x2 इज इक्वल टू -12. हेन्स 5x2 इज इक्वल टू 12. मायनस मायनस कॅन्सल झालं, राईट. हेन्स x2 इज इक्वल टू 12/5. म्हणजेच हे किती येणार? 2.4, राईट. मग याची व्हॅल्यू आपण इथे पुट करूया ह्या इक्वेशनमध्ये. हेन्स x1 + x2 इज इक्वल टू 4. पुट x2 इज इक्वल टू 2.4 इन इक्वेशन 1. आपल्याला x1ची व्हॅल्यू काढायची आहे ना. सो हे काय होणार? x1
x1 plus 2.4 is equal to 4. Hence x1 is equal to काय 4 minus 2.4. Hence x1 is equal to 1.6. Hence the solution of given LPP is x1 is equal to 1.6 and x2 is equal to 2.4. Okay, so this is your solution of the given LPP.